पहिला घास इडलीचा तोंडात गेला आणि जीभ म्हणाली, "अगं, ही तर कापसाची उशी आहे की काय?" चटणीत इडलीनं डुबकी मारली आणि ती म्हणाली, "आता तर मी स्पा ट्रीटमेंट घेते बरं का." पीठ नीट आंबवायचं म्हणजेच घरातली उष्णता बघून ठेवा. पंखा फुल चालू असेल तर आंबण्याऐवजी पिठाला थंडी वाजायची. उडदाची डाळ अधिक तांदूळ भिजवले, वाटले आणि आंबवले आणि मग झाली ही इडलीची क्वीन तयार. इडलीचं पीठ मिक्स करताना थोडं जरा जपून प्रेमाने, नाहीतर इडलीच्या पिठाचा मूड ऑफ व्हायचा बरं का. आता भांड्याला तेल लावणं म्हणजे इडलीचा मेकअप बेस, नाहीतर साच्याला चिटकून नो मेकअप लुक घ्यायची. म्हणून आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. पीठ घालताना उगाच वरपर्यंत ओतू नको, नाहीतर शेजारणीच्या इडलीशी लग्न करून एकदम स्पेशल जोडी दिसायला लागायची. इडलीच्या पातेल्यात आधी पाणी गरम करायचं. म्हणजे पाणी कसं म्हणतंय, आज मला स्टीम पार्टी आहे की काय. पाणी गरम झाल्यावर इडली स्टँड आत ठेवायचा. आता तो क्षण आहे जिथे इडलीची ब्युटी पार्लर स्टीम ट्रीटमेंट सुरू होते. झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं वाफ येऊन द्यायची. आता तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करायची. 10 ते 15 मिनटं याला असं शिजवून द्यायचं आणि मग तयार होते ती आपली क्वीन. आता इथे मसाल्यासाठी मी घेतलेलं आहे, जास्त काही घ्यायची गरज नाही. खोबरं, कोथिंबीर, मिरची एवढ्याच वस्तू आधी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा बरं का. त्याच्या अगोदर मिक्सरचं बटन आहे ते चालू करायचं, मगच तुमचा जो मसाला आहे तो तयार होईल. किसलेलं खोबरं मिक्सरमध्ये टाकलं की मग खोबरं म्हणते, आज काय माझी इडली बरोबर रोमॅन्टिक डेट आहे की काय. आता मीठ टाकणं देखील तितकंच गरजेचं आहे. गरजेनुसारच टाका हां, नाहीतर खारट होऊन जायचं. आता हा गरम तडका थेट खोबऱ्याच्या चटणीत ओतायचा. हाच तो क्लायमॅक्स सीन आहे जिथे चटणी एकदम स्टार बनते. तडका नसलेली चटणी म्हणजे लग्नात DJ नसलेली वारात. जमतं पण रमत नाही, असं काहीतरी असतं. एकदा तडका टाकून तर बघा चटणीला किती स्वाद आणि मस्त लागते ती. तडका झाला की लगेचच आपली स्टीम झालेली हे ज्या इडल्या आहेत त्या बाहेर काढून घ्यायच्या. आता किती सुंदर आणि मस्तपैकी पद्धतीने निघतात. आता इथे इडलीच्या पिठाची क्वीन तयार होते बरं का. आणि आता चाकूच्या साहाय्यानं अगदी हलक्या हातानं काढून घ्यायचं. बघा कसा विथ मेकअप लुक आलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. सगळ्या इडल्या व्यवस्थित एका पात्रामध्ये काढून घ्यायच्या आणि इडली आणि चटणीची जोडी म्हणजे जय आणि वीरूची, कोणालाही एकटं सोडत नाहीत हां.